आज मी तुम्हाला दाखवणार आहे अतिशय कुरकुरीत आणि जबरदस्त चविष्ट असे साखरकंदाचे चिप्स, म्हणजेच आपल्या रताळ्याचे चिप्स, जे एकदा खाल्ले की पुन्हा पुन्हा बनवावेसे वाटतील. आणि सगळ्यात खास म्हणजे हे चिप्स बनवायला खूपच सोपे आहेत आणि घरच्या घरी अगदी परफेक्ट बनतात. आणि हो, हे ना एकदम कमी तेलात बनणार आहेत हा. तर हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी एकता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या आजच्या नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. तर सर्वात आधी मी रताळी जी आहे ती चांगली सोलून कापून घेतली होती. रताळी जी आहेत ना एकदम स्लाइस नाही करायचे, मध्यम साईज, एकदम मीडियम साईज ठेवायची. आणि ते मी एअर फ्रायर मध्ये ना थोडेसे फ्राय करून घेणार आहे. रताळी जी आहे ती सोलायची आणि पाण्यामध्ये भिजवून ठेवायची, जेणेकरून आहे ना ती रताळी जी आहेत ना ती काळी पडणार नाही. जर आपण अशी सुकडी ठेवली ना तर ती लगेच काळी पडतात, त्यामुळे पाण्यामध्ये भिजवायची. आता हे रताळ्याचे जे स्लाइस आहेत ना ते एक एक करून एअर फ्रायर मध्ये लावून ठेवायचे आणि त्याला चांगलं तेलाने ग्रीस करायचंय. आणि हे चांगले एअर फ्राय करून घ्यायचे आहेत एक 10 मिनिटासाठी 200 डिग्रीज वरती. आता तुमच्याकडे जर का एअर फ्रायर नसेल ना तर नका काळजी करू, कारण तुम्ही हे चिप्स अगदी कमी तेलात शॅलो फ्राय सुद्धा करू शकता. तेल घ्यायचं आणि तेलावरती ना थोडेसे जरा शॅलो फ्राय करून घ्यायचे. रताळी जे आहेत ते शॅलो फ्राय करून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकताय रताळी जी आहेत ती हाफ फ्राय झालेली आहेत. आणि एक असा बटर पेपर घ्यायचा आहे आणि आपले रताळीचे जे काप आहेत ना ते ठेवायचे आणि दुसऱ्या बाजूने ना बटर पेपर क्लोज करायचा आहे आणि एका वाटीच्या साह्याने आहे ना ते चांगले दाबून घ्यायचे आणि त्याला एकदम असं फ्लॅट करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही हे स्लाइस का नाही केले, तर स्लाइस केले तरी काय प्रॉब्लेम नाहीये, पण ते एकदम तसे ना थोडेसे कडकडीत पण होतात. पण हे जर तुम्ही असे कराल ना तर थोडेसे सॉफ्ट आणि कुरकुरीत दोन्ही होतात. म्हणून त्याला थोडीशी मध्यम आकारामध्येच करायचे. आता 10 मिनिटं झाली होती, ठेवली होती. आता आणखीन 10 मिनिटं 200 डिग्रीज वरती ठेवले आणि एअर फ्राय करून घेतले. जेव्हापासून एअर फ्रायर आलाय ना तेव्हापासून काही ना काहीतरी ट्राय करतेच आहे. म्हणजे मला एअर फ्रायरच्या अशा बऱ्याच गोष्टी येतात असं नाहीये, मी पण ट्रायच करते नवीन नवीन गोष्टी. आणि ज्या काही गोष्टी मी बनवते ते मी तुमच्यासोबत शेअर करते. आता 10 मिनिटं आणखीन केली थोडेसे एअर फ्राय की मग त्याच्यानंतर परत एक 10 मिनिटं 60 डिग्रीज वरती एअर फ्राय करायचे आणि आपले जे चिप्स आहेत ते चांगले कुरकुरीत असे तयार आहेत. तुम्ही बघू शकताय किती मस्त झालेत. हीच प्रोसेस तुम्ही आपले शॅलो फ्राय करून सुद्धा बनवू शकतात. तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल की आपले चिप्स जे आहेत ते किती मस्त झाले. आणि मी खरं सांगते, उपवासासाठी ना हे खरंच खूप बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे आपण बटाट्याचे वेफर्स असतील किंवा केळ्याचे वेफर्स असतील ते आपण खातो आणि ते तर खूपच तेलामध्ये तळलेले असतात, तर त्याला हा एक बेटर ऑप्शन आहे. चिप्स जे आहेत ते चांगले एअर फ्राय करून झाले ना की त्यात थोडंसं तेल घालायचंय, चवीपुरतं मीठ घालायचंय आणि लाल तिखट घालायचंय. आणि हो, त्याचबरोबर जिरेची पावडर सुद्धा घालायची, म्हणजे त्या चिप्सला मस्तपैकी असं चटपटीतपणा येईल. आणि ही सेम प्रोसेस ना तुम्ही शॅलो फ्राय करून सुद्धा करू शकता आणि तितकंच कुरकुरीत होती. आणि मी खरं सांगते की जे आपण बटाट्याचे वेफर्स खातो किंवा केळ्याचे वेफर्स खातो तर त्याला हा खूप बेटर ऑप्शन आहे आणि कमी तेलात होणार आहे. सो
नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर का ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल की चिप्स किती कुरकुरीत झाले होते. सो नक्की एकदा ट्राय करा. बाय बाय.